चॅनेलवर एक रिक्वेस्ट आली की कांदा बटाटा रस्सा थँक्यू। इकडे माझ्याकडे VDMचा फूड प्रोसेसर आहे आणि त्याचं मला डेमो द्यावंसं वाटते तुम्हाला, म्हणून मी हे खास तुमच्यासाठी सगळं मांडून ठेवलं आहे। ह्याच्याबरोबर प्रॉपर सगळी मॅन्युअल्स आणि म्हणजे ते सगळं आलेलं आहे आणि इन्स्ट्रक्शन्स वगैरे ते सगळं स्मॉल नोट्स पण आलेले आहेत। तर मी म्हटलं तुम्हाला एकदा दाखवावं की याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत। तर 3 जार्स आहेत नॉर्मल आपलं मिक्सर ग्राइंडरचे, प्लस फूड प्रोसेसरचा एक जार आहे आणि त्याच्याबरोबर एक ब्लेंडर पण येतो जो आत्ता माझ्याकडे नाही आहे दिलेला। तर आता आपण काय करणार आहोत की भेंडीचे तुकडे, गवारीचे तुकडे किंवा ड्रमस्टिक्स म्हणजे काय बरं शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करायचे असतील तर ते युनिट एक आहे ते लावायचं आहे। मी त्याचे डिटेल्स पुढे परत म्हणजे त्याचे तुकडे करून झाले की मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे की ते कसं वापरायचं। आत्ता फक्त मी स्वतः टेस्टिंग करून बघते की खरंच आपल्याला हव्या त्या पद्धतीत त्याचे तुकडे होतात की नाही। तर व्हिडिओत पुढे दिसेल की त्याचे प्रॉपर तुकडे झालेले आहेत। ट्रायल आणि एरर करून झाल्यावर मला हे कळलं की त्याच्यामध्ये एक एक भेंडी किंवा एक एक 2-2 फ्रेंच बीन्सच टाकायचे आहेत। भेंडी, गवार, फ्रेंच बीन्स किंवा शेवग्याच्या शेंगात जर एका विशिष्ट साईजमध्ये आपल्याला तुकडे करून हवे असतील तर हे 3 युनिट्स वापरायची। हे ॲडजस्टर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला किती उंचीचे तुकडे करून हवेत त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करून घ्यायचं। मग ते फूड प्रोसेसच्या एका वेळेला 40 सेकंद अर्धा किलो कापून होतं, तर ते आधी लावायचं ॲडजस्टर, त्याच्यावरती कटर लावायचं म्हणजे फूड प्रोसेसरच्या त्या युनिटमध्ये घालून कटर लावायचं आणि मग झाकण लावायचं आणि मग त्यावरती झाकण लावल्यावरती जे तिसरं युनिट दाखवलं आहे गाईड ते लावायचं। ॲडजस्टर बरोबर ते हँडलच्या ॲरोमध्ये तो ॲरो मॅच झाला पाहिजे। इथे वरती ते ॲडजस्टरचा वरती ॲरो आला पाहिजे आणि तो मॅच झाला पाहिजे। त्यावरती ते कटर आपण लावलं आहे आणि मग आता ते झाकण लावलं की त्याच्यावरती ते झाकण लावतानाही आपल्याला हे लॉक होतं आणि त्याच्यावर हे गाईड लावायचं आणि त्याच्यातनं ना बेस्ट म्हणजे एक एक भेंडी किंवा गवार टाकायची। आता हे गिअरबॉक्स दरवेळेलाच लावायची, फूड प्रोसेसर लावायचा म्हटलं की गिअरबॉक्स लावायला लागते, मग त्याच्यावर ते फूड प्रोसेसरचं भांडं लावायला लागतं आणि त्याच्यावरती हँडल ते बरोबर त्या बटणं जिकडे असतात फूड प्रोसेसरची तिकडे यायला पाहिजे आणि स्पीड लिमिट 1 वरच ठेवायचं आणि एक एक करून घालायचं। आपल्याला वाटतं एक एक करून घालायला किती वेळ लागेल, पण तसं काही होत नाही, व्यवस्थित छान फटाफट कापलं जातं। आपण जसं जात्यामध्ये धान्य घालतो की नाही थोडं थोडं थोडं, तसं आपण त्याच्यात थोड्या 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 भाज्या घालायच्या। हे बघा एक एकच भेंडी घालायची। आपल्याला वाटतं 5-6 भेंड्या घालायच्या की काय, पण तसं नाही करायचं। ते एका विशिष्ट साईजमध्ये पटापट चिरून होतं ते काढताना नेहमी उलट्या बाजूनी काढायचं आणि स्पीड लिमिट 1। आता आपण बटाटा, बीट, काकडी, गाजर यांचे छोटे किंवा मोठे चौकोनी तुकडे करणार आहोत। तर त्याच्यासाठी 2 डायसिंगची ब्लेड्स आहेत, त्याला डायसिंग म्हणतात चौकोनी तुकड्या करण्यांना। तर त्याची 2 ब्लेड आहेत, तर त्या ब्लेडची ती कटर जी आहे त्याच्या होल्डरवरती ते लावायचं आहे। तर त्या कटर होल्डरमध्ये पण एक छोटीशी खाच आहे आणि त्या ब्लेडला पण असं बाहेर त्रिकोणी आलेलं आहे, तर एक्झॅक्टली ते मॅच करायचं आहे। कटर हातात धरताना कमळाच्या पाकळ्या कशा उघडलेल्या असतात तसं असलं पाहिजे। तर त्याचं जे खालती असं ते टेबलवर ठेवलं तर कमळासारखं दिसलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपण ते कटर लावलेलं आहे आणि ते फिक्स करून टाकलं आहे क्लिप्सनी। आणि आता आपण ते फूड प्रोसेसरच्या युनिटमध्ये ते घातलं आहे। ऑफकोर्स फूड प्रोसेसरचा जार नेहमी त्या गिअरबॉक्सवर लावायचा आणि मग आपण ते झाकण लावलं आहे आणि त्या झाकणवरती आपण पुशर पण घालणार आहोत। पुशर घालायचं का नाही हे काय साईजचे पदार्थ आपण त्यात घालतोय त्यावरती अवलंबून असेल। बटाटा घालायचा असेल तर आपण डायरेक्टली इथून पण घालू शकतो। गाजर घालायचं असेल तर मोठं पुशर घालायचं आणि छोटं पुशर न घालता आधी ते गाजर घालायचं आणि मग ते पुश करत राहायचं। अशा पद्धतीने आपण चौकोनी तुकडे करू शकतो। मी इथे किंचित उकडून घेतलेलं बीट घातलं आहे, तर त्याचे छान चौकोनी तुकडे झालेले आहेत।
इथे मी गाजर घातलं आहे, तर गाजर पण डायरेक्टली गेलेलं आहे. मग काकडी घालून बघितली, त्याचे पण छान तुकडे झालेले आहेत. तर इथे आपण बिग पुशर किंवा स्मॉल पुशर घातलेलं नाही आहे. सो पण स्मॉल पुशर लक्षात ठेवायचं आहे की कधीच डायरेक्ट घालायचं नाही. ते घालायचं असेल तर बिग पुशर हे नेहमीच घातलं पाहिजे. ते डायसिंग ब्लेड्स काढायचं पण एक तंत्र आहे. ते उलटं करून घेतलं पाहिजे होल्डर, आणि मग ते वरून खाली पुश करायचं आहे आणि ब्लेड काढायचं आहे. आणि ब्लेड क्लिनरसाठी, क्लिनिंग करण्यासाठी पण एक क्लिनर मिळतं, ते तुम्ही वापरू शकता आणि ते इझिली साफ करू शकता. मी कच्च्या बटाट्याचे तुकडे केले, ते पण छान झालेत. जर आपल्याला छोटे छोटे चौकोनी तुकडे करायचे असतील, जसं की गाजर, सुरण, बटाटा, वांग, काकडी, पपई किंवा इवन बीट, तर आपण हे अख्खं युनिट वापरू शकतो. याच्यामध्ये 2 ब्लेड्स दिलेले आहेत. ते ब्लेड्स ठेवण्यासाठी ब्लेड होल्डर दिलेलं आहे आणि हे त्याच्यावरती लावण्यासाठी कटर आहे. तर ते ब्लेड जी आहेत ती छोट्या मोठ्या चौकोनाची आहेत. तर त्या ब्लेड होल्डरमध्ये ते बरोबर लावायचं आहे. त्याला एक खाच असते आणि त्याच्यावरती हे कटर लावायचं आणि ते असं फिक्स करून टाकायचं. हे लावून बाजूची साईडचे क्लिप्स लावायच्या आणि ते फिक्स करायचं. त्या फूड प्रोसेसरचा जार आहे त्याच्यामध्ये ते ठेवायचं आणि मग ते एन्श्युअर करायचं की ती जाळी जी आहे साधारण चौकोनी, ती त्या हँडलच्या बाजूला येईल, म्हणजे कटर ब्लेड जे आहे ते तिकडे येईल. आणि झाकण लावताना ते आपलं जे तो तो जो पाईप, म्हणजे जिथून आपण भाज्या घालतो, ते बरोबर त्या हँडलच्या बाजूला आले पाहिजे. गिअरबॉक्स आपण लावतोच जेव्हा फूड प्रोसेसर वापरतो, त्यावरती जार लावायचा आणि मग त्या फीडरमधनं आपण बटाटे डायरेक्ट घालू शकतो. आणि हे पुशर 2 आहेत, एक बिग पुशर आहे आणि एक स्मॉल पुशर आहे. तर तो स्मॉल पुशर आहे तो डायरेक्टली कधी घालायचा नाही. बिग पुशर नेहमी असलंच पाहिजे, त्याच्यावरच तो स्मॉल पुशर घालायचा, नाही तर कधी कधी तो स्मॉल पुशर पण किसला जाऊ शकतो. ही ब्लेड्स आहेत ती बरोबर त्या ग्रूमध्ये बसवायची असतात. तिकडे एक खाच आहे ती लक्षात घ्यायची. आणि कमळाची पाकळ्या कशा उघडतात तसं ती साईड वर करायची, म्हणजे ते आपण जेव्हा होल्डर खाली जमिनीवर ठेवतो एखाद्या प्लॅटफॉर्मवर, तेव्हा त्या पाकळ्या उघडल्या गेल्या पाहिजेत. आणि जेव्हा स्वच्छ करायचं असतं तेव्हा ते बरोबर उलटं करायचं, म्हणजे त्या पाकळ्या खाली गेल्या पाहिजेत. हे बघा, आता आपण जेव्हा ते काढतो तेव्हा ते कटर बाजूला केलं आहे आणि आता ब्लेड जे होल्डर आहेत त्यांनी आपण असं नाही काढायचं. हे कारण ही त्याची ॲक्च्युअल पोझिशन आहे. तर हे उलटं करायचं आणि मगच त्याच्यातनं जे आपल्याला साफ करायचे ब्लेड ते करायचं. उलटं करून त्याच्यामध्ये ते क्लीनर घातलं की ते सगळं साफ होतं आणि इव्हन ते ब्लेड पण आपल्याला इझिली काढता येतं. आणि स्पीड आपल्याला ठेवायचं आहे 2. थोडीशी प्रॅक्टिस झाली की ते आपल्याला नीट व्यवस्थित जमू लागतं. जेव्हा आपल्याला चकत्या करायच्या असतात तेव्हा थिन आणि थिक असे 2 स्लायसर दिलेले आहेत, प्लस एक ग्रेटर म्हणजे किसायला पण दिलेलं आहे. तर हे प्लास्टिकची जी म्हणजे ब्लेड होल्डर आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ते आपल्याला जे काय चकती करायची आहे त्याचं जे स्टीलचं स्लायसर आहे ते घ्यायचं आहे, किंवा ग्रेटर आहे म्हणजे किसायला जे लागतं ते घ्यायचं आहे ब्लेड. आणि बरोबर ते असं आपण गळ्यात हार घालतो तसं त्या प्लास्टिकच्या होल्डरमध्ये एक मध्ये आहे, त्याच्यातनं ते घालायचं आहे ब्लेड. आणि मग एन्श्युअर करायचं आहे की ते प्रॉपरली खाली सेंटरला ते खालच्या बाजूला जाईल, त्यामुळे ते फिक्स होईल. आणि असं ब्लेड आपण त्या फूड प्रोसेसरच्या युनिटमध्ये ब्लेड होल्डरवरती लावायचं आहे. झाकण नीट लावून घ्यायचं आहे आणि मग हव्या त्या गोष्टी त्याच्यातनं इझिली आपण गाजर म्हणा किंवा काय काकडी म्हणा, टोमॅटो म्हणा, याचं हव्या त्या थिकनेसच्या आपण स्लायसेस करू शकतो किंवा किसून पण घेऊ शकतो. इथे मी एक अख्खा दुधी भोपळा काही सेकंदांमध्येच किसून घेतला आहे. पुढे मी स्लायसर वापरून टोमॅटो आणि काकडीच्या चकत्या पण करून घेतल्या आहेत. इथे आपण बघतोय की चकत्या कशा करायच्या किंवा किसायचं कसं. तर आपण बटाट्याच्या चकत्या करू शकतो, नंतर
बीटाच्या चकत्या करू शकतो, टोमॅटोच्या चकत्या करू शकतो. तर हे प्लॅस्टिकची जी हे आहे, होल्डर आहे, त्याच्यात ते 2 चकत्यांचे साईज दिले, तर त्यातलं जे आपल्याला योग्य वाटेल ते बरोबर बसवायचं आहे आणि ते गोल प्लॅस्टिकचं जे वर येतं आहे त्याच्यातनं ते स्टीलचं प्लेट खाली घालायचं आहे, गळ्यात कशी माळ घालतो तसं, आणि बरोबर ते खाचेत बसलं पाहिजे. नंतर गिअरबॉक्स लावायची आहे आणि त्याच्यावरती फूड प्रोसेसरचं जे जार आहे ते लावायचं आहे आणि हँडल एन्श्युअर करायचं आहे की जिकडे मिक्सर फूड प्रोसेसरची बटणं आहेत त्या बाजूला येईल. आणि मग वरनं त्या फीडरमधनं फीडरला पुशर लावायचं आहे आणि त्या पुशरमधनं काकडी वगैरे घालायचे. पुशरचे 2 भाग आहेत, एक छोटा पुशर आणि एक मोठा पुशर. तर मोठा पुशर आहे तो लावायचा आधी, छोटा पुशर डायरेक्टली कधीच घालायचा नाही पुश करण्यासाठी. हलक्याच हाताने पुश करायचं आहे आणि ती मोठा पुशर जो आहे तो ती ग्रूव असते त्या फीडरची त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि स्पीड लिमिट हे नेहमी 2 ठेवायचं आहे. तर हे ट्राय करू शकता. चकत्या करण्यासाठी नेहमीच ते प्लास्टिकचं ट्रान्सपरंट आणि त्याच्यात बसणारी 3 ब्लेड्स आहेत ती वापरायची आहेत. सो हे समजायला सोपं आहे. डायरेक्ट पुशर कधी घालू नका, कारण त्याच्याने ते छोटं पुशर आहे ते घातलं तर ते पण किसलं जाऊ शकतं. नेहमी आधी मोठं पुशर घातलं पाहिजे आणि त्याच्यावर ते छोटं पुशर घातलं पाहिजे. स्पीड लिमिट 2. काढायचं असेल तेव्हा ही पांढरी चकती उलटी करायची आणि असं पुश करायचं. इथे दाखवलं आहे की ते छोटं पुशर आहे ते कधीही डायरेक्ट वापरायचं नाही म्हणून. इथे आपण मोसंब्याचा रस काढतोय, तो ॲडॉप्टरवरती फिल्टर लावायचा आहे आणि तो सिट्रस ज्युसरचा जो एक डोम आहे तो पण लावायचा आहे. आणि मग फूड प्रोसेसर युनिटमध्येच ते असल्यामुळे गिअरबॉक्स लावायची आहे आणि आपल्याला त्याच्यातनं ज्यूस काढून घ्यायचा आहे. ज्यूससाठी स्पीड 2 वापरायचा आहे. मोसंब्याचा रस काढण्यासाठी गिअरबॉक्स लावायची, त्याच्यावरती ते फूड प्रोसेसरचं भांडं आहे ते लावायचं, त्याच्यावरती हे ॲडॅप्टर लावायचं आणि त्याच्यावरती हे फिल्टर लावून त्याच्यावरती तो सिट्रस ज्युसिंगचा जो डोम आहे तो लावायचा आणि मग अर्धं काप केलेलं मोसंब त्याच्यावर घालायचं आणि 2 नंबरवरती सुरू करायचं की रस आपोआप निघतो आणि बाहेर पडतो. इथे मी इडलीची डाळ आणि इडलीचं तांदूळ भिजवला होता, तर ते दोन्ही तो सर्वात मोठा जो जार आहे मास्टर जार, तर तो वापरून दळून घेतलं. तर त्याचं माझा तरी फीडबॅक आहे की चांगलं व्यवस्थित झालं. दुसऱ्या दिवशी त्याचे जे काही इडल्या डोसे जे काय केलं ते छान झालं. स्पीड वापरायचं आहे 3 किंवा 4. हा आहे मास्टर जार. यामध्ये तुम्ही इडलीचं पीठ वगैरे करू शकता, तसंच मसाले पण दळू शकता. इथे मी आता भाजी चिरायचं जार वापरणार आहे. त्याच्यासाठी मी ते ब्लेड जे आहे ते चॉपरचं ब्लेड वापरणार आहे. म्हणजे आटा निडिंगचं जे ब्लेड आहे ते प्लॅस्टिकचं आहे आणि चॉपरचं आहे त्याला धारदार स्टीलचं ब्लेड आहे ते वापरायचं आहे. आणि आपल्याला जे कांदा, टोमॅटो किंवा फ्लॉवर किंवा पालक जे काही बारीक बारीक चिरायचे आहे ते आपण त्याच्यात घालू शकतो. ॲज युज्युअल फूड प्रोसेसरचं युनिट लावलं आहे, त्याच्याखाली गिअर बॉक्स लावली आहे आणि ॲडॉप्टर नाही त्या ॲडॉप्टरवरती ते चॉपरचं ब्लेड लावलं आहे आणि ते त्या जारमध्ये घालून वरती झाकण लावलं आहे आणि वरतून एक आधीच जारमध्ये भाजी घातली आहे आणि ती आपल्याला हव्या त्या साईजमध्ये बारीक चिरून घेतली आहे. अशा पद्धतीने मी फ्लॉवर, कांदा, टोमॅटो असं वेगवेगळं चिरून चॉपरसाठी आपल्याला फक्त पल्स मोड वापरायचा आहे
आणि फ्लॉवर ज्या साईजचा हवा आहे तसं आपण म्हणजे ज्या साईजचे तुकडे हवेत तितक्या वेळा आपण ते पल्स करू शकतो. आता आपण बघतोय की कांदा टोमॅटोचे तुकडे किंवा मीठ असतं त्याचं मिन्सिंग कसं करायचं. तर हे धारधार ब्लेड घ्यायचं आहे आणि ते या ॲडॉप्टरवरती लावायचं आहे. इवन मेथी पराठा करायचा असलं की पहिल्यांदा हे ब्लेड लावायचं, मेथी चॉप करून घ्यायची आणि मग चॉपिंगसाठी हे वापरतात बेसिकली, आणि मग ते आटा निडिंगचं ब्लेड लावायचं. कांद्याचे किंवा टोमॅटोचे असे तुकडे करून टाकायचे आणि पल्स मोडवरती 5-6 वेळा वापरायचं. दर वेळेला पल्स मोड 10 सेकंद ठेवायचा. आता फूड प्रोसेसर असल्यामुळे ही गिअरबॉक्स लावणं आवश्यक आहे. तो गिअरबॉक्सचा जो जार आहे तो लावायचा. त्याचा हँडल आहे ते आपली जी बटणं असतात त्या बाजूला आलं पाहिजे, म्हणजे फूड प्रोसेसरची बटणं. पल्सवर 5-6 वेळा करायचं. बारीक चिरलेला कांदा तयार होतो. मी म्हटलं या जारची, छोटा जार जो आहे मार्बल जार, त्याची एक छोटीशी टेस्ट घ्यावी म्हणून मी फक्त 2 मिरच्या, एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक लसूण, 2-4 पाकळ्या इतकं कमी घातलं आणि म्हटलं बघूया कसं बारीक होतं का. तर ते छान बारीक झालं. त्यांनी इन्स्ट्रक्शन अशा दिल्या आहेत की मिक्सर आणि ग्राइंडरसाठी 5 to 7 टाइम्स पल्स वापरा आणि मग नंतर स्पीड 3 किंवा 4 वापरा. तर माझं ते छोट्या क्वांटिटी बारीक करायच्या टेस्टमध्ये हा मिक्सर ग्राइंडर म्हणजे फूड प्रोसेसर पास झाला. हा आहे मल्टी जार. हा तुम्ही परत चटणीसाठी वापरू शकता आणि दळायला पण वापरू शकता. आणि हा छोटा जो जार आहे सर्वात मार्बल जार, तो तुम्ही चटणी, आलं मिरची लसूण वाटणं वगैरे याच्यासाठी वापरू शकता. पहिल्यांदा 5 ते 6 वेळा पल्स मोड आणि नंतर स्पीड 3 किंवा 4. इथे आपण बघणार आहोत की कणिक कशी मळायची. त्याच्यासाठी जे प्रमाण दिलं आहे मॅक्सिमम 300 ग्रॅम का काहीतरी आणि मिनिमम किती त्याचं प्रमाण दिलेलं आहे ते मी पुढे व्हिडिओत सांगितलेलं पण आहे. तर आधी जार तो स्टीलचा आहे, महत्त्वाचं. त्याला सगळीकडनं तेल लावून घेतलं आहे आणि इव्हन तो ॲडॉप्टर आहे त्याला पण तेल लावून घेतलं आहे. आणि मग आटा निडिंगचं जे ब्लेड आहे ते त्या ॲडॉप्टरवर घातलं आहे आणि मग त्या जारमध्ये मी हवी तेवढी कणिक, थोडंसं चिमूटभर मीठ, 1 चमचा तेल आणि मग वरून पाणी घालत घालत स्पीड नंबर 2 वरती आटा पटकन मळून घेतला आहे. आणि ह्या मुरवायला आटा ठेवावा लागत नाही. कणिक मळून झाली की तुम्ही लगेचच त्याचे पोळ्या किंवा फुलके करायला घेऊ शकता. या व्हिडिओत बघतोय आपण की कणिक कशी मळायची. तर त्याच्यासाठी आपण हे प्लास्टिकचं ब्लेड लावू शकतो आणि त्याला पण तेल, सगळ्या भांड्याला आणि त्या ब्लेडला तेल लावून घ्यायचं. जर मेथी पराठे करायचे असतील तर प्लास्टिकच्या ऐवजी आधी स्टीलचं ब्लेड लावायचं, भाजी चॉप करून घ्यायची आणि मग ब्लेड बदलून हे प्लास्टिकचं ब्लेड लावू शकतो. भांड्याला तेल लावल्यामुळे कणिक चिकटत नाही. 350 ग्रॅम ते कमीत कमी 100 ग्रॅमपर्यंत आपण कणिक घेऊ शकतो आणि 75 ml ते 265 ml पर्यंत पाणी त्याच्यात जसं लागेल तसं वापरू शकतो. कणिक घातल्यावरती त्यात थोडंसं तेल, 1 चमचा वगैरे, थोडंसं चिमूटभर मीठ चवीपुरतं घालून आपण झाकण लावू शकतो आणि वरनं फूड प्रोसेसर असल्यामुळे गिअरबॉक्स लावायची, त्याच्यावरती तो जार लावायचा आणि मग ते जारचं हँडल आपले बटणं ज्या बाजूला आहेत त्या बाजूला आलं पाहिजे आणि मग 2 स्पीडवरती चालवलं तर विदिन नो टाईम कणिक तयार होते आणि ही तुम्हाला मुरवायला ठेवायला गरज लागत नाही. तुम्ही डायरेक्ट त्याच्या पोळ्या करू शकता.
तुम्ही जर इथे बघितलं तर मिक्सरची वेगवेगळी 4 प्रकारची स्टीलची भांडी मी दाखवली आहेत. इथे जो ब्लेंडर आहे तो माझ्याकडे आत्ता दिलेला नाही आहे, त्यामुळे मी दाखवू शकली नाही आहे. पण पुढे मी जो त्या व्हिडियमकडनं जो व्हिडिओ आला आहे ब्लेंडरचा, तो मी तुम्हाला टाकलेला आहे. इथे मी भाज्या चिरून दाखवल्या आहेत, भाज्या किसून दाखवल्या आहेत, तुकडे करून दाखवले आहेत, स्लायसेस करून दाखवले आहेत, कणिक मळून दाखवली आहे आणि इडलीचं वगैरे पीठ करून दाखवलं आहे आणि अर्थात चटणी पण होती आहे आणि आय एम शुअर त्याच्यात धन्याचे पूड वगैरे असं सगळं. तर बेसिकली मिनिमम जे मिक्सर ग्राइंडरचं काम येतं तर ते तर डेफिनेटली होणारच आहे. तर तुम्हाला जर हा मिक्सर हवा असेल तर पुण्यामध्ये कुठून घ्यायचा प्रश्न असेल तर पुढे मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण तुम्हाला देत आहे. आहे ब्लेंडर, ज्याच्यामध्ये तुम्ही स्मूदीज, ज्युसेस आणि मिल्कशेक्स करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल केळं आणि दूध असं करू शकता किंवा ॲपल आणि काकडी आणि बीटरूट असं करू शकता किंवा लस्सीज करू शकता किंवा नुसते रस पायनॅपलचा रस करायचा आहे तर तसं करू शकता. तुम्हाला जर या कंपनीचा फूड प्रोसेसर हवा असेल तर पुण्यामध्ये तुम्ही इथे दिलेले नंबर आहेत तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. हे दुकान पुण्यात लक्ष्मी रोड आणि अप्पावळण चौक याच्या खूप जवळ आहे, तर तिकडे जाऊन प्रत्यक्ष बघू पण शकता. हा डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.